आज आपण वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आहोत. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची दुरावस्था आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. 25,000 सभासद असलेला हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना शेवटची घटका मोजत आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कर्जबाजारीपणामुळे महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने तो सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा तिथं कार्यरत आहे. परंतु ती अतिशय तोकडी आणि त्याच्यावर कसलंही नियंत्रण नसलेली ही सुरक्षा यंत्रणा कुचकामी आहे आणि ज्यांना सुरक्षेची जबाबदारी नेमून दिलेली आहे तेच चोर निघाले, तेच भक्षक निघाले. मग सभासदांनी आणि कर्मचाऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? आज वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पूर्वेला आणि दक्षिण बाजूला असलेल्या 700-800 मीटर भिंती या डायरेक्ट जेसीपीने पाडून त्याच्यातलं लोखंड दगड बाजूला केलेला आहे आणि तिथं शेजाऱ्या पायदारांनी डायरेक्ट तिथं झाडं तोडून कारखान्याच्या जागेवर शेतपेरणी करण्याचा त्यांचा मानस आहे. माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र शासन व्यावसायिक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे कोट्यावधी रुपयाचे जर तुम्ही त्यांना कर्ज दिलं त्या कारखान्याला, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आपले कोणीच अधिकारी इथं महिना 2-2 महिने येत नाहीत, सुरक्षा यंत्रणेची पाहणी करत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्यासारखा जबाबदार सभासद किंवा एक कर्मचारी म्हणून जेव्हा यांना विचारायला जातो, हे डायरेक्ट वरती हात करतात आणि आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही, तुम्ही वरिष्ठांशी बोला. अरे तुम्हाला जर त्याची नेमणूक केलेली स्थायी तपासणी अधिकारी म्हणून तुमचं कर्तव्य आहे तिथं पाहणी करणं, तिथली सुरक्षेची यंत्रणेची सगळी यंत्रणा लावलं आणि त्या मालमत्तेची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आपण असं जर उत्तर देत असाल, मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनासकर साहेब, विद्याधरजी अनासकर यांना विनंती करतो की त्यांनी या बाबतीत तात्काळ नाशिक जिल्हा जी शिखर बँकेचं जे कार्यालय आहे तिथं जर व्यवस्थापकीय अधिकारी आणि त्यांनी नेमून दिलेले जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर तात्काळ चौकशी करून त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा समन्वयक आणि एक जबाबदार सभासद आणि कर्मचारी या नात्याने, माजी कर्मचारी या नात्याने मी शासनाकडे विनंती करतो. आणि तसं जर झालं नाही, एवढ्या 2-5 दिवसात जर याचं संबंधित अधिकाऱ्याची चौकशी आणि जो कोणी दोषी असेल अजून, कारण 4 जणांनी चोरी केली पण त्याच्या पाठीमागे कोणतरी मास्टर माइंड असला पाहिजे आणि त्या मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याच्या हातात बेड्या पडत नाही तोपर्यंत आम्ही कारखान्याचे सभासद किंवा कर्मचारी शांत बसणार नाही. एवढंच इशारा मी जाता जाता तुम्हाला देतो आहे.